मागे आपण बिना पाकाचे रवा लाडू पाहिले होते. आज आपण एक वेगळी पद्धत करणार आहोत, पाकातील लाडू. तर हे लाडू बनवायचे कसे ते आता आपण पाहून घेऊया. अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे चवीला लागणारे हे लाडू तयार होतात. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. सर्वप्रथम मी हे लाडू बनवून घेण्यासाठी एकदम बारीक रवा मिळतो 0 नंबरचा, तो रवा मी 4 कप भरून घेतला आहे. तो रवा पाव किलो भरलेला आहे. तर एखादी वाटी किंवा एखाद्या कपाचा आपण मेजरमेंट घ्यायचा आहे. तर याच वाटीने 4 कप मी रवा घेतलेला आहे आणि 1 कप मी हे साजूक तूप घेतलेलं आहे. तर 4 वाट्या रवा आणि 1 वाटी साजूक तूप. ते तूप, त्या 1 वाटी साजूक तुपातलं साधारण पाऊण कप मी हे जाड बुडाच्या कढईमध्ये एकदम गरम करून घेतलेला आहे. गरम करून घेतल्यानंतर मी फ्लेम लो केलेली आहे आणि आता हा मगाशी मी काढून ठेवलेला सगळा रवा यात भाजून घेणार आहे. साधारण 18 ते 20 मिनिटे हा रवा मी भाजून घेणार आहे. रवा छान भाजलेला आहे. हा भाजण्यासाठी मला 20 मिनिटं लागलेली आहेत. पण कंटिन्यूस हा रवा भाजून घ्यायचा आहे. अजिबात सोडायचं नाही, कारण खाली हा बुडाला चिटकून करपेल आणि मग आपले लाडू फसतील. तर हे मी कंटिन्युअसली 20 मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे. आता मी हे बाजूला काढून ठेवणार आहे. त्यानंतर लगेचच आपण दुसरं एक भांडं किंवा दुसरी एक अशीच जाड बुडाची कढई घेऊया आणि त्यात मी 2.5 कप इतकी साखर घेतलेली आहे. बघा प्रमाण, 4 कप रवा, 1 कप साजूक तूप, 2.5 कप मी साखर घेतले आणि त्या 2.5 कप साखरेला 1.5 कप एवढं मी त्यात पाणी घालून घेत आहे. आणि आता आपल्याला हा साधारण 1 तारीचा पाक तयार करायचा आहे. आता पाक तयार करण्याची पद्धत बघा. सर्वप्रथम मी हाय फ्लेमवर ही साखर म्हणजे विरघळून घ्यायची आहे. म्हणजे स्टर करत आपल्याला ही विरघळून घ्यायची आहे. सतत ढवळत आपल्याला ही स्टर करत विरघळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर ही आपल्याला कृती करायची आहे. आणि जेव्हा साखर विरघळेल तेव्हा आपल्याला लो फ्लेम ठेवून ह्या साखरेचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता साखर विरघळल्यानंतर काय करायचं, तर साखरेत कधी घाण असते. मग ती घाण कशी काढायची, तर अशा प्रकारे मी 1 टेबलस्पून इतकं साधं दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधाबरोबर ती घाण वर येते आणि अशा प्रकारच्या गाळणीने आपण तो गाळ काढून घ्यायचा आहे. तर मी या पद्धतीने गाळ सगळा काढून घेतलेला आहे. आणि हा पहा, हा आपला साखरेचा पाक एकदम नितळ असा दिसतोय. तर पाक बनता 2 ते 3 वेळा आपण तो पाक चेक करून घ्यायचा आहे, कारण पाक आपल्याला ओव्हरकुक करून द्यायचा नाही. तर 2-3 वेळा मी हा पाक चेक केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी एकदा चेक केला आहे, तर तो अजून त्याची तार बनत नाही. इथे पाहू शकता तुम्ही, अजिबात तार बनत नाही. पाक जर ओव्हरकुक झाला तर लाडू फसण्याची शक्यता असते. म्हणून तो पाक ओव्हरकुक होऊ नये म्हणून सुद्धा मी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे. तर इथे आपला पाक हा रेडी झालेला आहे. एकतार बनत आहे आणि तो रेडी झालेला आहे. आता आपण गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण गॅस फ्लेम बंद करून हा पाक चेक करून घ्यायचा आहे. पण जरी आपण गॅस फ्लेम जरी बंद केली तरी त्या पाकात कुकिंग प्रोसेस चालू असते. मग ती कुकिंग प्रोसेस चालू असतानासुद्धा आपला पाक ओव्हरकुक होऊ शकतो आणि तो ओव्हरकुक होऊ नये म्हणून या स्टेजला मगाशी आपण ठेवलेलं जे तूप आहे पाव कप,
त्यातलं अर्धा पाव कप तूप मी यात घालून ठेवत आहे आणि अर्धा पाव तूप आपण नंतर मी तुम्हाला सांगते त्याचं काय करायचं ते. तर हे मी तूप का घातलेलं आहे, कारण या पाकाचं ओव्हरकुक होऊ नये म्हणून पाक जिथपर्यंत आपण बनवलेला आहे तिथपर्यंतच तो थांबतो, म्हणून हे थोडंसं त्यात तूप घालून घ्यायचं आहे. आता मी एक पाव टीस्पून मी यात वेलची पूड घातलेली आहे आणि तीसुद्धा मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. लगेचच आपण मगाशी भाजून ठेवलेला जो रवा आहे तो रवासुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. या पाकामध्ये एकजीव असा करून घ्यायचा आहे. अगदी या रव्याच्या प्रत्येक दाण्यापर्यंत तो पाक मुरेल अशा पद्धतीने हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि रवा संपूर्ण पाक पितो. आता जरी तुम्हाला हे सैलसर दिसत असेल तरी हे मिश्रण थंड होईपर्यंत छान घट्ट होतं आणि मग आपल्याला लाडू बांधायला किंवा लाडू वळायला खूप सोपं जातं. तर इथे मी आता झाकण लावून थोडा वेळ ठेवणार आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच आपण एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यात मघाशी उरलेलं तूप घ्यायचं आहे. इथे मी भांडं घेतलेलं आणि सगळी भांडी माझी जाड बुडाची आहेत बरं का. तुम्ही सगळ्यांनी जाड बुडाची भांडी घ्यायची आहेत. त्यात हे उरलेलं मी तूप घातलेलं आहे. ते तूप वितळेपर्यंत आपण वाट पाहायची आहे आणि थोडंसं ते तापवूनसुद्धा घ्यायचं आहे. आता तापवून घेतलेल्या ह्या तुपामध्ये मी इथे हे काजू, बदाम, पिस्ते आणि बेदाणे मी साधारण हे पाव कपपेक्षा कमी आहे तेवढं मी हे मस्त छान कापून घेतलेलं आहे. बेदाणे कापण्याची गरज नाही, बेदाणे छोटे छोटे असतात. मात्र काजू, बदाम आणि पिस्ते मस्त मी छान असे बारीक कापून घेतलेले आहेत, एकदम बारीक कापलेले आहेत आणि ते मी छान असे या तुपावर भाजून घेत आहे, फ्राय करून घेत आहे. आता हे भाजलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे ड्रायफ्रूट्स या तुपासकट आपण मगाशी जे मिश्रण रव्याचं मिश्रण ठेवलेलं आहे हे बघा, तुम्ही पाहू शकता की किती घट्ट असं मिश्रण झालेलं आहे. पण तरी आपल्याला लाडू वळवायला अजून थांबायचं आहे. आता हे जे मगाशी मी फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते ह्या तुपासकट आपल्याला या मिश्रणात रव्याच्या मिश्रणात घालून घ्यायचे आहेत आणि ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय की छान असे हे मिक्स होत आहेत आणि मिक्स मी करून घेत आहे. आणि अजून हे मिश्रण खूप गरम आहे आणि पातळसुद्धा आहे. घट्ट व्हायला थोडासा उशीर होईल. अजून आपण 5 ते 7 मिनिटांनी भेटूयात. झाकण लावून हे असंच ठेवून देऊयात. एक 7 ते 8 मिनिटं झाली आहेत. मी झाकण उघडून पाहिलेलं आहे. आता हा साधारण आपल्या हाताला सोसवेल इथपर्यंत हे मिश्रण झालेलं आहे. म्हणजे आता आपण ह्याचे लाडू बांधू शकतो. मी एक छोटंसं तुम्हाला असं गोल करून दाखवते, गोलाकार असं करून दाखवते लाडू बांधतो का. तर ह्याचा छान असा लाडू छोटासा बांधतो. इथे तुम्ही पाहू शकता. तर चला हे आता आपण लाडू बांधायला सुरुवात करून घेऊया. आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे म्हणजे छोटे, मोठे, मीडियम साईजचे अशा प्रकारे आपण हे लाडू बनवून घेऊ शकता. मिश्रण तुम्ही पाहू शकता की लाडू छान पटकन असा बांधून होतोय. तुम्ही पाहू शकताय मस्त असा लाडू मी बांधून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही काही जण जे एक्सपर्ट आहेत ते एका वेळेला 2-2 हातात म्हणजे दोन्ही हातात 2 लाडू बांधून तयार करतात. तर आपल्याला काही एवढी सवय नाही. आपण एक वेळच कधीतरी असे लाडू वगैरे बनवत असतो, म्हणून मी दोन्ही हातांनी असा हा गोल गरगरीत लाडू तयार केलेला आहे. याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे. एका प्लेटवर मी हे एक एक करून असे ठेवून देत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि
या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.